आक्षेप आहे तुमचा, काय सांगा? प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले तर कुस्ती दिली जाते आणि तुम्ही आम्हाला रिमो दाखवा, रिमो मध्ये जर माझे दोन्ही खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे. पंचांनी या ठिकाणी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि जर अन्याय माझ्यावर आज आला ना तर देव त्यांच्याकडे बघून घेईन 100%. ज्याच्या कर्माची फळ त्याला भेटणारच. कशामुळे अन्याय झाला असं वाटतं? कशामुळे? पुणे जिल्ह्याचा मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून तर अन्याय झाला ना माझ्यावर. पण तुम्ही ज्यावेळेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून माझ्यावर अन्याय झालेला आहे असं शिवराज राक्षे याची प्रतिक्रिया आहे आणि त्याने असंही म्हटलं की माझी पाठ टेकलेली नव्हती, पंचांनी माझ्यावर अन्याय केलाय असा आरोप सुद्धा शिवराज राक्षेकडून करण्यात आलेला आहे. आणि याच रागातून शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली, त्यांची कॉलर सुद्धा खेचलेली आहे. ही दोन दृश्य जी आहेत ती कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत आणि यानंतर एक अभूतपूर्व गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. केसरीसाठी आता होताच, सर्वांचा दावेदार होता, पण कुस्ती दोन्ही खांदे टेकले असते तर 100% मी सुद्धा सांगतो, मी हातवर करा येतो हात की हो हारला म्हणून दोन्ही खांदे टेकले असतील. तुम्ही काय नियम काय की लोकांना पंचाचा नियम आहे, मी जर अपील टाकलं, अपील माझं चेक करणार मग खांदा हातवर करून त्याचा हातवर नको, हे न बघता त्याचा हात वर केलाय आणि हा अर्धा पडला होता, पूर्ण चीज झाला नव्हता. डायरेक्ट सांगतात की आम्ही बघू शकत नाही. रेफरींना मी विनलर चॅलेंजर टाकलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही रेफरी जे 3 रेफरी असतात स्क्रीनवरती पाहून चेक करून निर्णय द्या. ते म्हणले आम्ही बघू शकत नाही. गुंड सरांना विचारलं, हे त्याच्याकडे लोटते ते त्याच्याकडे लोटते. तुम्हाला हा निर्णय मान्य नाही? नाही, निर्णय नाही मान्य. मला निर्णय मान्य नाही. नाही 100%. इंडियाचे 15 वर्ष कोच होते. ऑब्जेक्शन कुश्ती बिल्कुल भी नहीं हुई, ऐसे था, डेंजर भी नहीं था बराबर. हमने ऑब्जेक्शन डाल दिया और फिर ऑब्जेक्शन इधर जाओ, ये क्या मतलब है? ये कोई डिसीजन है क्या? मैं 1 करोड़ रुपए रखता हूं, अगर हम फिला को भेजेंगे, फिला सबसे बड़ी वो है, वर्ल्ड की ऑर्गेनाइजेशन है, अगर वो डिसीजन दे दे कुश्ती चित हो गई, 1 करोड़ रुपए दूंगा मैं. कोई शर्त लगाने के लिए मेरे साथ तैयार हो तो बोलो. पण तुम्हाला इतका राग आला की तुम्ही थेट लातच मारले त्यामध्ये. मग पंचांनी निर्णय घेतला. वर्षभर आम्ही मेहनत करतोय. पंचांना काय त्यांचं माहिती की किती मेहनत करतोय किती नाही करतोय. पाणी करावं लागतंय. आज ते घरचे आई वडील सगळे एकतरी पंचाचा पोरगा नीट आहे का? जर त्यांचे कर्म त्यांच्या पशी आहेत ना, जर तुम्ही जर खेळाडूवर अन्याय करत असता तर तुमच्या पोरांचं पण तसंच होणार ना 100%. हम ऑब्जेक्शन कर रहे हैं, ऑब्जेक्शन ले ही नहीं रहे. क्या सुनो बोलो, ये शुरू से ही इनकी मेंटलिटी खराब है. तर आपण बघू शकतो की या ठिकाणी शिवराज राक्षे यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि थेट पंचाला या ठिकाणी लाथ देखील मारलेली आहे. त्यामुळे त्यांचा राग जो आहे आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रिप्ले जो आहे तो बघण्याची मागणी जी आहे ती त्यांनी केली होती, मात्र ती नाकारण्यात आलेली आहे. आता ते पुढचा ऑब्जेक्शन काय घेतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. सुशांत सह कुणाल, TV9 मराठी, अहिल्यानगर.